नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला वाढवून मिळणार आहे. पहा, नोव्हेंबरचा हप्ता 3,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच हा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल यावरही महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला मग सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पहा, नोव्हेंबरचा हप्ता 3,500 रुपये कसं काय मिळणार? सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे का? तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचं उत्तर माहीत असेल आणि बऱ्याच जणांना याचं उत्तर माहीत नसेल. कारण जे निराधार बांधव आहेत त्यापैकी बरेच जे निराधार बांधव निरक्षर आहेत, त्यामुळे त्यांना हे 3,500 रुपये कुणाला मिळणार आहेत, कशाचे मिळणार आहेत या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती नसते. आणि त्यांच्यासाठी अगदी काही वेळामध्ये आपण ही माहिती जाणून घेऊया. तर हे 3,500 रुपये आहेत ते मागच्या महिन्यामध्ये ज्या निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पहा 1,000 रुपये आले नव्हते. कशाचे 1,000 रुपये? तर वाढीव अनुदानाचे 1,000 रुपये. 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 रुपये ज्यांना जमा झालेले होते त्यांना या महिन्यामध्ये 3,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. शासन निर्णय जारी झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी निधी देखील आलेला आहे. आता या निधीमध्ये स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे का की लाभार्थ्यांना 3,500 मिळतील? तर नाही. पहा, हे जे 3,500 रुपये आहेत ते वन टाईम तुम्हाला मिळतील की नाही या संदर्भातही साशंकता निर्माण झालेली आहे. कारण अगोदर तुम्हाला 2,500 रुपये येतील आणि त्यानंतर मग 1,000 रुपये जे मागचं तुमचं अनुदान आहे, ऑक्टोबर महिन्याचं जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. एकत्र 3,500 रुपये जर आले तर खूप चांगली बातमी असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी. तर फक्त दिव्यांग बांधवांनाच हे अनुदान मिळणार आहे. ज्यांना मागच्या महिन्यात आले नव्हतं 2,500, त्यांना 3,500 जमा होतील. आता जे इतर निराधार बांधव आहेत त्यांना फक्त 1,500 नियमितपणे जमा होतील. पण अशातही बरेच लाभार्थी आहेत ज्यांना मागचे 2-4 हप्ते आलेले नाहीत. त्यांचा पत्ता कट झालेला आहे का, म्हणजेच त्यांचं नाव यादीतून गायब झालेलं आहे का, हेही महत्त्वाचं आहे. पहा, कारण निराधार योजनेच्या बांधवांची संख्या जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी पहा, 6,000 रुपये वाढीचा जो विषय आहे तो गंभीर आहे. सरकारकडे सध्या निधी उपलब्ध नसल्या कारणाने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमधून लाखो बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीने निराधार बांधवांच्या या ठिकाणी नावाचाही नंबर लागू शकतो. पण यामध्ये जर बोगस दिव्यांग असतील, बोगस लाभार्थी असतील तर 100% त्यांचं नाव यादीतून कट झालं पाहिजे. परंतु जे खरे लाभार्थी आहे, ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे, त्यांना मात्र हे पैसे मिळालेच पाहिजेत. पहा, नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना जमा होणार कधी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पोर्टलवरती मेसेज पडलेला आहे का? तर पोर्टलवरती सद्यस्थितीला कुठलाही मेसेज आलेला नाही. हा मेसेज आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतो. पहा, आज 6 तारीख आहे. 6 तारखेला साधारणपणे हे पैसे पडायला सुरुवात होत असते, परंतु या महिन्यात थोडासा उशीर झालेला आहे. आणखीन मेसेज आलेला नाही, परंतु आज संध्याकाळपर्यंत हा मेसेज येण्याची शक्यता आहे. मेसेज पडला की तुम्हाला कळवण्यात येणार आहे. ज्यावेळेस मेसेज पडेल त्यावेळेस तारीख आपल्याला पाहण्यास मिळेल. उद्यापासून पैसे मिळण्याची शक्यता आहे. 7 तारखेपासून हे पैसे जमा होतील अशी शक्यता आहे. पाहू आता संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे. संध्याकाळी परत मी तुम्हाला माहिती देणारच आहे, मेसेज पडला आहे की नाही, तारीख आली आहे की नाही. सद्यस्थितीला तारीख जाहीर झालेली नाही, पोर्टलवर मेसेज आलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना 2,500 मिळतील ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद आहे, आणि इतर लाभार्थ्यांना 1,500 मिळतील